उपाध्यक्ष नीलमताई गोरे, विधानसभेचे उपाध्यक्ष सन्माननीय अण्णाजी बनसोडेजी, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवेजी, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय दोन्ही सभागृहांचे गटनेते आणि प्रतोद, मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय सदस्य, विधान परिषद आणि विधानसभा या दोन्ही सभागृहांचे सदस्य, माजी सदस्य आणि बंधू आणि भगिनींनो, बहुत असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा. थोरांची जन्मभूमी असलेले संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, जनाबाई चोखामेळा यांनी या महाराष्ट्रात आध्यात्मिक लोकशाहीचा पाया रचला. भारतात स्वातंत्र्याचे मुहूर्तमेढ केलेले आणि देशाचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व अबाधित राहावे याकरता ज्यांनी स्वातंत्र्याचा ऐतिहासिक लढा उभारला ते छत्रपती शिवाजी महाराज. त्याला भारताचे रिनेसान्स किंवा पुनर्जीवन म्हणता येईल. त्याची सुरुवात करणारे क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, जनतेचे हृदयाचे राजा छत्रपती शाहू महाराज या घटनेच्या निर्मितीमध्ये आणि या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक समानता आणण्यामध्ये ज्यांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृतीला मी सर्वप्रथम वंदन करतो. आज खरं म्हणजे हा महाराष्ट्रातला मी फक्त सत्कार जिथे जिथे काम केलं होतं तिथेच स्वीकारणार हे ठरवलं होतं. त्याच्यामुळे संभाजीनगर, दानवे साहेबांचं अमरावती आणि मुंबईची वकील परिषद आणि नागपूर आणि हा शेवटचा सत्कार समारंभ आहे. परंतु याचं जे महत्त्व माझ्या मते आहे ते अनन्यसाधारण असं आहे. हा फक्त दोन्ही सभागृहाच्या सदस्यांनी केलेला बहुमान नसून महाराष्ट्राच्या 12,87,00,000 जनतेचा मला मिळालेला आशीर्वाद आहे असं मी समजतो. आणि सर्वप्रथम त्या महाराष्ट्राच्या जनतेला, महाराष्ट्राच्या मातीला वंदन करतो. मला आपण भारतीय राज्यघटनेवरती बोलायला सांगितलेलं आहे आणि मी नेहमीच भारतीय राज्यघटनेची विद्यार्थी म्हणून स्वतःला समजत आलेलो आहे. आणि भारतीय राज्यघटनेच्या बद्दल जे माझ्या मनात जे रुजलं ते या विधिमंडळातून जेव्हा मी 10वी पास झालो आणि वडील ज्यावेळेला उपाध्यक्ष होते विधान परिषदेचे ओल्ड काउन्सिल हाऊसमध्ये आणि त्यानंतर 1981 या बिल्डिंगचं उद्घाटन झालं, नव्या बिल्डिंगचं. त्याही वेळेला ते सभापती होते आणि त्यांच्या उपस्थितीत आजही फ्लॅगवरती नाव आहे. आणि अशा विधिमंडळाच्या इमारतीत ज्या विधिमंडळाचं माझ्या वडिलांशी अतिशय 30 वर्षापेक्षा जास्त नजीकचं प्रेमाचं नातं राहिलेलं आहे, त्या विधिमंडळात हा जो माझा सन्मान आपण करत आहात तो माझ्यासाठी न भूतो न भविष्यती असा आहे. आपल्याला सर्वांना माहीतच आहे की 9 डिसेंबर 1946 रोजी भारताच्या घटना समितीची पहिली बैठक झाली आणि त्यानंतर 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन असतं की घटना समिती आपण कशाकरता निर्माण करत आहोत आणि घटना समितीचा स्कोप काय राहील, अजेंडा काय राहील,
त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांची त्यांना असं वाटलं होतं की माझा टर्न एक 7-8 दिवसानंतर येईल. परंतु 17 डिसेंबर 1946 रोजी बाबासाहेबांना पाचारण करण्यात आलं आणि ते म्हणाले की खरं तर माझी तयारी नाही आहे, मला अधिक वेळ पाहिजे होता, मला वाटलं होतं की 2-3 दिवसानंतर माझा क्रमांक येईल, परंतु मला पाचारण करण्यात आलं की मी विस्ताराने जे बोलू इच्छितो असतो ते बोलता येणार नाही, तरी माझे विचार मांडेल. आणि बाबासाहेब त्यांना त्यावेळेला माहिती नव्हतं की ते घटना समितीचे सदस्य, मसुदा समितीचे सदस्य होतील किंवा मसुदा समितीचे अध्यक्ष होतील. तर बाबासाहेब म्हणाले की या ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन्समध्ये अनेक अशा बाबी आहेत की माझ्या मते इट इज लॅकिंग इन व्हेरियस ॲस्पेक्ट. बाबासाहेब म्हणाले की पहिली गोष्ट म्हणजे या घटनेमध्ये जो राईट टू लाईफ आहे, राईट टू लिबर्टी आहे आणि राईट टू होल्डिंग अ प्रॉपर्टी विदाउट इट बिंग टेकन बाय ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, या मूलभूत गोष्टींचाच गोष्टीच त्याच्यामध्ये नाही आहेत. आणि दुसरी बाबासाहेब म्हणाले की आपण काही फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनमध्ये, परंतु राईट्स आर ऑफ नो यूज विदाउट रेमेडीज. आणि ते म्हणाले की जोपर्यंत आपण कुठल्या मूलभूत अधिकाराचं जर हनन झालं असेल, त्याचं व्हायोलेशन झालं असेल, तर त्याकरता रेमेडी प्रोव्हाइड करणार नाही, तर तोपर्यंत राईट्सला काहीही महत्त्व नाही. तिसरी बाब बाबासाहेब म्हणाले की पंडित जवाहरलाल नेहरूंकडनं ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन होतं आणि त्यामुळे मला त्यांच्याकडून जास्त अपेक्षा होत्या की जो पक्ष एका सामाजिक आणि आर्थिक समानतेकरता ॲडव्होकेसी करतो, त्याचा पाठिंबा करतो, या घटनेमध्ये जे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन आहे त्याच्यामध्ये या देशाला निर्देश देण्याकरता सामाजिक आणि आर्थिक एकता कशी यावी याकरताही काही प्रोहिबिजन नाही. आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की बाबासाहेब हे एक खऱ्या अर्थानं राष्ट्रीयत्व असलेले व्यक्ती होते. बाबासाहेब नेहमी म्हणायचे की आय एम फर्स्ट इंडियन अँड लास्ट इंडियन. आणि त्या पहिल्या भाषणातच बाबासाहेबांनी म्हणाले की वेन एव्हर द डिग्निटी ऑफ द नेशन इज इन्व्हॉल्ड इट इज पॅरामाउंट. जेव्हा केव्हा देशाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न येतो, मग त्या प्रतिष्ठेसमोर कुठल्या एखाद्या व्यक्तीची, कुठल्या एखाद्या राजकीय विचाराची, कुठल्या एका संस्थेची प्रतिष्ठा ह्या सगळ्या संपल्या पाहिजेत आणि देशाच्या प्रतिष्ठेसाठी आपण सर्वांनी एकत्रित झालं पाहिजे. बाबासाहेब बंगालमधून निवडून आले होते घटना समितीवरती आणि पार्टिशन नंतर त्यांना ती जागा रिकामी करावी लागली, कारण की तो भाग पाकिस्तानमध्ये गेला होता. आणि त्यानंतर 22 जुलै 1947 रोजी बाबासाहेबांना मुंबई प्रोव्हिन्समधनं घटना समितीवरती घेण्यात आलं. बाबासाहेब म्हणाले की त्यानंतर 4 नोव्हेंबर 1948 त्यानंतर 29 ऑगस्ट 1947 रोजी बाबासाहेबांना पहिल्यांदा घटना समितीचं सदस्य आणि त्यानंतर मसुदा समितीचं अध्यक्ष करण्यात आले. आणि मग मसुदा समितीने सांगोपांग जवळपास 1-1.5 वर्ष कार्य केल्यानंतर राज्यघटनेचा फायनल ड्राफ्ट बनवला आणि तो 4 नोव्हेंबर 1948 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीसमोर सादर केला. आणि त्यांच्या भाषणात त्याचे 4 नोव्हेंबर 1948 कुठल्याही संविधानाच्या विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांचे जे संविधान सभेमधील भाषण आहेत त्याचा निश्चितच अभ्यास करायला पाहिजे. बाबासाहेब म्हणाले की वी हॅव प्रोव्हाइडेड अ फेडरल स्ट्रक्चर, परंतु हे फेडरल स्ट्रक्चर
अमेरिकेसारखं नाही आहे. अंडर द अमेरिकन फेडरल सिस्टम there are two things which do not suit the Indian society. बाबासाहेब म्हणाले की माझ्या मते संपूर्ण देशाकरता एकच घटना अभिप्रेत आहे आणि अमेरिकन कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे संघराज्यासाठी वेगळी घटना आणि राज्यांसाठी वेगळी घटना हे जे प्रोव्हाइड करण्यात आलेलं होतं ते म्हणाले ते चुकीचं आहे. दुसरी बाब बाळासाहेब म्हणाले की अमेरिकेमध्ये ड्युअल सिटिझनशिप आहे. एक व्यक्ती US फेडरेशनचा सिटिझन राहू शकतो आणि त्याचप्रमाणे ही हॅज ऑल्सो टू बी अ सिटिझन ऑफ द स्टेट व्हेर ही रिसाइड्स. बाबासाहेब म्हणाले की आपल्याला जर आपलं देश एक संघ ठेवायचा असेल तर हा कन्सेप्ट आपण भारतामध्ये मान्य करू शकत नाही आणि म्हणून बाबासाहेबांनी प्रोव्हाइड केलं की वन नेशन वन सिटिझन. मग तो आंध्रमध्ये राहणारा असो, काश्मीरमध्ये राहणारा असो, नॉर्थ ईस्टमध्ये राहणारा असो, ही विल ओनली बी द सिटिझन ऑफ इंडिया, ही विल नॉट बी अ सिटिझन ऑफ एनी स्टेट. आणि बाबासाहेबांनी म्हटलं की जरी आपण फेडरलिझम आणतो आपल्या घटनेद्वारे, पण फेडरलिझम इज नॉट रिजिड. द फेडरलिझम इज फ्लेक्सिबल. वी आर प्रोव्हाइडिंग अ फ्लेक्सिबल स्ट्रक्चर ऑफ अ फेडरल कॉन्स्टिट्यूशन. आणि म्हणून जेव्हा केव्हा देशाला संकटाच्या काळामध्ये एकसंघ राहण्याची आवश्यकता पडेल तेव्हा हा देश युनायटेड कसा राहील याकरता आपण या घटनेमध्ये प्रोव्हिजन केले आहेत. तिसरा, सेपरेशन ऑफ पॉवर्स ऑफ 3 विंग्स. मी नेहमीच म्हणत असतो की भारतीय राज्यघटनेच्या जे 3 स्तंभ आहेत, मग ती विधिपालिका, कार्यपालिका आणि न्यायपालिका, या घटनेने निर्माण केलेल्या आहेत आणि all of them are expected to work in the spheres allotted to them in the Constitution. देशातील नागरिकांसाठी कायदे करणं हे देशाची पार्लमेंट, राज्यांचे लेजिस्लेचर याचं कार्य आहे. त्या कार्याची अंमलबजावणी करणं, जे घटनेमध्ये कर्तव्य दिलेले आहेत, अधिकार दिले आहेत, त्याचं पालन करणं ही एक्झिक्युटिव्हची जबाबदारी आहे. आणि लेजिस्लेचरने केलेले कायदे हे घटनात्मक घटनेच्या बाहेर आहेत की नाही किंवा विदिन द फ्रेमवर्क ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहेत की नाही हे पाहण्याचं, किंवा दी एक्झिक्युटिव्ह ॲक्ट्स विदिन दी कॉन्स्टिट्यूशनल लिमिट्स ऑर द लॉज ॲज इनॅक्टेड बाय द लेजिस्लेचर हे पाहण्याचं काम ज्युडिशरीचं आहे. आणि बाबासाहेब म्हणाले की we all believe in the supremacy of the Constitution. कॉन्स्टिट्यूशननी प्रत्येक 3 विंगला आपले आपले अधिकार वाटून दिलेले आहेत आणि जर त्या अधिकारांचं आपल्या घटनेच्या सीमेमध्ये जर कार्य होत असेल, त्या अधिकारांची अंमलबजावणी होत असेल, तर मग कुठल्याही संस्थांमध्ये कॉन्फ्लिक्ट येण्याची परिस्थिती येणार नाही. त्यानंतर आपण बघतो की फंडामेंटल राईट्स, ज्याबद्दल बाबासाहेबांनी 17 डिसेंबर 1946च्या भाषणात उल्लेख केला होता. जे मानवाला मानवी जीवन जगण्यासाठी जे बेसिक राईट्स आपण म्हणतो, जे प्रिमॉडियल राईट्स म्हणतो, मग तो राईट टू लाईफ, राईट टू लिबर्टी, ज्याला दी right of a person not to be arrested without following due process of law, आणि असे अनेक अधिकार आहेत. मग राईट टू इक्वॅलिटी असो, ते आपल्या पार्ट 3 मध्ये फंडामेंटल राईट्समध्ये प्रोव्हाइड करण्यात आले. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बाबासाहेबांनी पार्ट 4 जो आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स, ज्याला आपण म्हणतो की द स्टेट
the legislature and the executive, while discharging their duties, will be guided by the principles as provided in the directive principles. बाबासाहेबांवरती टीका करण्यात आली की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आर नथिंग एल्स बट अन पायस ऑब्लिगेशन, a pious declaration, a check, post-dated check on a bank, whether it will be encashed or not. आणि बाबासाहेब म्हणाले की हे मला मान्य आहे की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी आर नॉट एन्फोर्सेबल इन कोर्ट ऑफ लॉ. परंतु या घटनेद्वारे आपण फक्त या देशाची जडणघडण कशी होईल, हा देश कसा कार्य करेल हे प्रोव्हाइड करत आहोत. अनलाइक द अदर कॉन्स्टिट्यूशन, वी आर नॉट प्रोव्हाइडिंग अ मेकॅनिझम टू एन्श्योर दॅट अ पर्टिक्युलर पॉलिटिकल पार्टी कम्स इन अ पॉवर. आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले की शक्य आहे, हे क्रिटिसिझम बरोबर आहे की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी हे एन्फोर्सेबल नाही आहेत कोर्टामध्ये. परंतु जे काही राज्यकर्ते आहेत त्या राज्यकर्त्यांना जर ह्या प्रिन्सिपलशी ते इमानदार नाही राहिले आणि त्यांनी या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सप्रमाणे या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक समानता दृष्टी आणण्याच्या दृष्टीने जर प्रयत्न नाही केले तर एव्हरी 5 years they will have to face an electorate, and though they may not be answerable to the court of law, they will be answerable to the electorate when they have to face the elections. नंतर आपण पाहतो की घटना दुरुस्तीचे अधिकार बाबासाहेब नेहमीच म्हणायचे की वी कॅनॉट अँटिसिपेट व्हॉट वुड बी द प्रॉब्लेम्स ऑफ द नेक्स्ट जनरेशन्स. पुढच्या पिढीचे काय प्रश्न राहतील ह्याची आजच आपण अँटिसिपेट करू शकत नाही. आणि म्हणून पुढच्या पिढीला घटनेमध्ये योग्य असे बदल करण्याची मुभा असली पाहिजे. आणि आपण बघतो की तरी घटनेमध्ये घटना दुरुस्तीचे ऑर्डिनरीली फक्त मेजॉरिटी ऑफ बोथ द हाऊसेस ऑफ पार्लमेंटनी घटना दुरुस्ती होऊ शकते. परंतु जेव्हा जेव्हा देशाच्या बेसिक स्ट्रक्चरबद्दल किंवा देशाच्या फेडरल स्ट्रक्चरबद्दल इंडिपेंडन्स ऑफ 3 विंग्स असो किंवा इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी असो, त्यावेळेला जर काही घटना करायची असेल तर जोपर्यंत दोन्ही हाऊसेस ऑफ पार्लमेंटमध्ये 2/3 मेजॉरिटी ऑफ द मेंबर्स प्रेझेंट, विच शॅल नॉट बी लेस दॅन हाफ ऑफ द टोटल मेंबर्स. आणि जोपर्यंत अर्ध्या राज्यघटनांचं अर्ध्या राज्यांच्या विधिमंडळाचं रॅटिफिकेशन होत नाही तोपर्यंत अशा घटना दुरुस्ती करता येत नाहीत. इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरीबद्दल पण बाबासाहेब म्हणाले की आपल्याला जर देशाला मजबूत ठेवायचं असेल तर द ज्युडिशरी हॅज टू वर्क ॲज अन वॉचडॉग. इट्स अ कस्टोडियन ऑफ द राईट्स ऑफ द सिटीजन अंडर द कॉन्स्टिट्यूशन. आणि म्हणून ज्युडिशरी शुड बी इंडिपेंडंट फ्रॉम द एक्झिक्युटिव्ह इंटरफिअरन्स. आणि बघतो आपण की कॉन्स्टिट्युशनल कोर्टच्या जजेसना जर त्यांच्या पदावरून काढायचं असेल तर एक स्ट्रिंजंट असं प्रोसिजर प्रोव्हाइड करण्यात आलं इम्पीचमेंटचं.